नमस्कार मित्रांनो, ओमराजे फोटोग्राफी टेक्निकल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहोत, त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये सर्व ओमराजा चाहत्यांचं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. तर मित्रांनो, आता सध्या खरीप हंगाम ई पीक पाहणी सुरू झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नाही किंवा ज्यांची आपली खरीप हंगामाची पेरणी केलेली आहे, अशा सर्व शेतकरी बांधवांनी आपली खरीप हंगामाची ई पीक पाहणी करून घ्यायची आहे. आता सध्या पावसाळा सुरू आहे. या पावसाळ्यामध्ये आपल्या पिकाचे नुकसान झाले किंवा इतर अतिवृष्टी किंवा बरेच सारे पीक विमा असेल किंवा कोणा शेतकऱ्यांना आपल्या विहीरची नोंद लावायची, बोरची नोंद लावायची आहे किंवा आपल्या शेतामध्ये विहिरीवर बोरवर सोलर पंप बसवायचा आहे, त्यासाठी आपल्या रानामध्ये आपल्या पिकाची आणि विहीर बोरची पीक पाण्यांची नोंद असणे अतिशय गरजेचे आहे. त्यामुळे आता सध्या खरीप हंगाम 2025-26 सुरू आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत आपली पीक पाण्याची नोंदणी केलेली नाही, अशा सर्व शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम 2026-27 ची ई पीक पाहणी सध्या सुरू आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी करून घ्यायची आहे. तसेच मी आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांची ई पीक पाहणीसाठी बघितलं सातबाऱ्यावर, तर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची 18-19, 17-18 म्हणजे जवळजवळ 8-8, 10-10 वर्ष झालं त्यांनी आपल्या शेतातील पीक पाण्याची नोंद अद्यापपर्यंत केलेली नाही. तर अशा शेतकऱ्यांनी न पीक पाणी करता सर्वांनी ही पीक पाणी ही आपली 100% करून घ्यायची आहे. कुठलाही सातबारा आपला मोकळा राहणार नाही याची दक्षता ही सर्व शेतकऱ्यांनी घ्यायची आहे. आणि आपल्या रानातील जे काही पीक आहे, या पिकाची नोंद आपल्या सातबाऱ्यावर आपण तात्काळ करून घ्यायची आहे. सध्या खरीप हंगाम 2026-27 ची ई पीक पाहणी सुरू आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा विनंती आहे, आपण सर्वांनी ई पीक पाहणी तात्काळ करून घ्या. सहाय्यकाच्या सहाय्याने आपली ई पीक पाहणी होणार आहे. तर आपल्या गावातील जे सहाय्यक असतील त्यांना आपण संपर्क साधा आणि आपली पीक पाहणी करून घ्या. धन्यवाद.